फक्त एकदा ही बिस्किटं घरी करून बघा. बाहेरची नानकटाई विकत घ्यायची इच्छाच होणार नाही. सर्वात महत्त्वाचं ओव्हन वापरता, अंडी वापरता आपण कढईमध्ये बनवणार आहोत आणि अगदी बेकरीसारखी खुसखुशीत होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी खास ट्रिक दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम मी स्टीलची कढई घेतलेली आहे. त्याच्यावर आपल्याला चाळण ठेवून घ्यायची आणि आता नानकटाई बनवताना सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचे. म्हणजे मी इथं एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. 2 वाटी मैदा, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. शक्य असेल रवा आपल्याला अगदी फाईन पाहिजे. तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही नॉर्मल मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. मी फ्लेवरसाठी तर 2 चमचा कस्टर्ड पावडर वापर करते. याचा खूप छान टेस्ट येतो आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर यूज केलेली आहे. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर नाही वापरली तरी चालेल, पण याच्याने खूप छान टेस्ट पण येतो आणि नानकटाई अगदी मार्केटसारखी पण दिसते. आणि हे सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचे. जे आपलं नानकटाईचं प्रीमिक्स आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि चाळल्याने याचं अगदी हलकं फुलकं टेक्स्चर होतं आणि आपली नानकटाई खूप खुसखुशीत बनते. त्यासाठी शक्य होईल तर आपल्याला सर्व साहित्य चाळूनच वापर करायचा आहे. चाळून आपलं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. आता साईडला ठेवून द्यायचं आहे. इथं मी दुसरं बाऊल घेतलेलं आहे. त्या बाऊलमध्ये त्याच वाटीने आपण जेवढं बेसन पीठ घेतलं होतं तेवढंच आपल्याला इथं तूप घ्यायचं आहे. हे मी साजूक तूप घेते. अगदी रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचे. जास्त मेल्ट तूप घ्यायचं नाही आणि खास करून तूप रवाळ असायला हवं. या गोष्टीची खास काळजी ठेवायची. तुमच्याकडे जर मेल्ट तूप असेल तर तुम्ही 10 ते 15 मिनटं त्याला फ्रीजला देखील ठेवू शकतात. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची. अगदी तुम्ही नॉर्मल गोड खात असाल तर परफेक्ट आहे. थोडं जास्त गोड खात असाल तर अगदी पाऊण वाटी घेतली तरी चालेल. आता आपल्याला एकेच दिशेने सर्व तूप आणि पिठी साखर एकाच दिशेने व्यवस्थित फिरवून घ्यायचे. का की आपल्याला अगदी आपण केकमध्ये क्रीम वापरतो त्या पद्धतीने आपल्याला तुपाचं आणि साखरचं टेक्स्चर यायला पाहिजे. तेव्हाच आपली नानकटाई अगदी मार्केटसारखी खुसखुशीत होणार. हे हलकं फुलकं अगदी क्रीमसारखं टेक्स्चर येण्यासाठी जवळपास 4.5 मिनटं मी एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे विस्करने. आता हे व्यवस्थित परफेक्ट नानकटाई बनवण्यासाठी झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं. इथं मी वाटीत अगदी थोडं पाणी घेतलेलं आहे. अगदी आपलं जे तुपाचं आणि साखरचं अगदी थोडं पोर्शन आपल्याला पाण्यामध्ये ॲड करायचं आहे. वरती तरंगायला लागला की समजून जायचं खूप परफेक्ट झालेलं आहे. आता आपण दुसरी साईडला गॅस ऑन करून कढई आपल्याला प्रीहीट होण्यासाठी ठेवायचे. 10 मिनटं छान प्रीहीट होऊ द्यायची. तोपर्यंत आपलीकडं नानकटाईची बनून पण तयार होईल. आता आपण जे प्रीमिक्स बनवलेलं होतं त्यात आपल्याला थोडं थोडं करून ॲड करून द्यायचे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित परफेक्ट मोजून घेतलेलं आहे, म्हणून मी एकासोबतच ॲड करून देणार आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल किंवा साहित्य मोजून घेतलं नसेल तर जे साहित्य आहे ते अगदी तुम्ही थोडं थोडं मिक्स करायचं आहे. म्हणजे आणि जर तुम्हाला शेवटी गरज पडली तर नॉर्मल तुम्ही थोडं रूम टेम्परेचरचं 2 ते 3 चमचा तूप वापरलं तरी चालेल. आता आपल्याला हलका हाताने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. जरही आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथं ताकद वगैरे लावायची गरज नाही. हलक्या हाताने मळायचे. जर तुम्ही जोराने मळलं किंवा ताकद लावून मळलं तर आपली नानकटाई कडक होईल, खुसखुशीत होणार नाही. मी हलक्या हाताने डो टाईप मळून घेतलेलं आहे आणि अर्धा पोर्शन एका प्लेटमध्ये काढून घेतला होता. कढईमध्ये मला मळायला थोडं प्रॉब्लेम येत होतं, त्यासाठी मी आता दुसरा भाग पण तसंच मळून घेते. बघू शकतात आपण साहित्य मोजून घेतल्यामुळे मला जराही तूपची गरज पडलेली नाही, पण तुम्हाला पडली तर तुम्ही वरून 1-2 चमचा ॲड करू शकतात. इथं आपलं नानकटाईचं डो मळून तयार झालेला आहे. मी आता इथं ब्रेकफास्ट स्पून घेते. याच्याने आपल्याला एक प्रमाणामध्ये गोळा घ्यायचा आहे. याच्याने काय होणार की आपले सर्व नानकटाई एकसारखे होतील. म्हणजे इथं मी आपला लिंबू असतो तेवढा गोळा घेतलेला आहे. आता आपल्याला हलकं हाताने लाडू टाईप करायचं आहे आणि हलकं प्रेस करायचं आहे. जास्त चपटं करायचं नाही आहे, नाही तर आपली नानकटाई जास्त चपटी होते. अगदी गोल केलं तर खूप छान होते. अगदी तिला हवा तसा नॅचरल आकार येतो आणि क्रॅक वगैरे पण खूप छान पडतात. मी तर छान पद्धतीने हाताने नॉर्मल प्रेस करून घेतलेलं आहे. मी अजून थोडे सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी नाईफने कट मारून घेतलेले. त्याच्यामध्ये मी इथं
पंपकिन सीड्स ठेवते. तुमच्याकडे पिस्ता असेल तर पिस्त्याचा वापर करा आणि थोडी काजू आणि बदामचे काप ठेवते. याच्याने आपली नानकटाई दिसायला खूप छान दिसेल आणि अगदी मार्केटसारखी दिसते आणि मुलं पण खूप आवडीने खातात. मी तर तुम्हाला दुसरी पण बनवून दाखवते. आणि परत आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचे. नाईफने हलक्या हाताने कट मारायचे. जेव्हा बेक होते हे कट खूप मोठे होतात, त्यासाठी अगदी हलक्या हाताने कट द्यायचे. परत आपल्याला ड्रायफ्रूटचे काप ठेवायचे. बघू शकतात इथं मी दुसरी पण नानकटाई तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त काजू आणि बदामचे काप पण ठेवू शकतात. त्याच्याने पण खूप छान कलर येतो आणि दिसायला पण खूप छान दिसते. मी आता सर्व नानकटाई असेच बनवून घेणार आहे. दाखवल्या साहित्यामध्ये जवळपास 28 ते 30 नानकटाई होतात. आता आपण नानकटाई बेक करण्यासाठी देऊया. इथं कढई छान पद्धतीने प्रीहीट झालेली आहे. आता आपण कापडने वरचा ताट काढून घ्यायचा आहे. नानकटाईचा ताट आतमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचं आहे आणि वरून गरम ताट परत आपल्याला झाकून अगदी 25 ते 30 मिनिट बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. मी 30 मिनिट बेक केलेलं आहे. तुम्ही नानकटाई किती जाड बारीक बनवले त्यानुसार टाईम कमी जास्त देखील लागू शकतात, पण मॅक्झिमम 25 ते 30 मिनटं आरामात लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला 2-5 मिनिट देखील लागू शकतात. आता छान पद्धतीने अर्धा तास गार करून घेतलेले आहेत. बघू शकतात आपली इथं मार्केटसारखे खुसखुशीत नानकटाई बनवून तयार झालेले आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.